तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्यानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर ते आता काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे। काँग्रेससोबत प्रशांत जगताप यांची चर्चा झाल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। मात्र दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रशांत जगताप यांच्या प्रवेशाआधीच त्यांना विरोध केल्याचं बोललं जातंय। बघूया नेमक्या काय घडामोडी आहेत। चर्चा काँग्रेस बरोबर झाल्याचे अध्यक्ष महोदयांनी मला सांगितले। सरकारच्या बाजूनी नसेल, कारण की सरकारचा पाहिलेला फजितीचा कारभार हे मारोडीकरांना सुद्धा भोवलेला आहे। त्यांना मनापासून शुभेच्छा और रोज नई सुबह होती है। पुण्यात काका पुतणे एकत्र येणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे। या संदर्भातली घोषणा उद्या अजित पवार करणार असल्याची माहिती आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देत शरद पवारांची साथ सोडली आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येऊन निवडणूक लढवायला प्रशांत जगताप यांचा विरोध आहे। मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे। त्यामुळे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत प्रशांत जगताप आता काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे। नाही, आता माझ्या माहितीप्रमाणे ती चर्चा काँग्रेस बरोबर झाल्याचे अध्यक्ष महोदयांनी मला सांगितले, पण त्यांची चर्चा पुन्हा दुसऱ्याही कोणत्या पक्षाबरोबर चाललेली असावी अशी शक्यता आहे। ही चर्चा सुद्धा माझ्या कानावर आलेली आहे। होऊ शकते उद्या शिंदे सेनेबरोबर चर्चा करतात का, किंवा आमच्या शिंदे शिवसेनेबरोबर करतात, की राज ठाकरे आपल्या आमच्या उद्धव ठाकरेंच्या बरोबर करतात, की अजित पवारांच्या बरोबर करतात, हे आज उद्यामध्ये स्पष्ट होईल। राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। मी कोणत्या पक्षात जायचं हे कार्यकर्तेच ठरवणार असल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटलंय। तसंच सरकारमध्ये जाणार नसल्याची रोखठोक भूमिका आधीच प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केली आहे। ज्या प्रभागातून मी निवडणूक लढवणार आहे तिथल्या नागरिकांचं एकूणच मत विचारात घेणार आहे। ते ज्या बाजूनी असेल ते त्या बाजूने असेल, पण मला खात्री आहे की ते मत निश्चित या ठिकाणी सरकारच्या बाजूनी नसेल, कारण की सरकारचा पाहिलेला फजितीचा कारभार हे मारोडीकरांना सुद्धा भोवलेला आहे। त्याच्यामुळे मी या ठिकाणी जो निर्णय घेईल त्या माझ्या सद्विवेक बुद्धीला जागृत होऊन आणि माझ्या वानोडीकर नागरिक जे म्हणतात, ज्यांनी प्रशांत जगतापला कालपर्यंत 4 निवडणुकांमध्ये मतदान केलं, उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत, तेच माझे केंद्रबिंदू राहतील। माझे सहकारी आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने त्यांचा नका या ठिकाणी माझ्या संदर्भामध्ये निर्णय सांगतील, तो माझा निर्णय नक्की असेल। प्रशांत जगताप यांनी सुप्रिया सुळेंसोबत चर्चा करून शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। दरम्यान त्यांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंनी शुभेच्छा देत एक सूचक वक्तव्य केलंय। रोज नई सुबह होती है असं विधान सुप्रिया सुळेंनी केलंय। तिथल्या नागरिकांचं एकूणच मत विचारात घेणार आहे। ते ज्या बाजूनी असेल ते त्या बाजूने असेल, पण मला खात्री आहे की ते मत निश्चित या ठिकाणी सरकारच्या बाजूनी नसेल, कारण की सरकारचा पाहिलेला फजितीचा कारभार हे मारोडीकरांना सुद्धा भोवलेला आहे। त्याच्यामुळे मी या ठिकाणी जो निर्णय घेईल त्या माझ्या सद्विवेक बुद्धीला जागृत होऊन आणि माझ्या वानोडीकर नागरिक जे म्हणतात, ज्यांनी प्रशांत जगतापला कालपर्यंत 4 निवडणुकांमध्ये मतदान केलं, उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत, तेच माझे केंद्रबिंदू राहतील। माझे सहकारी आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने त्यांचा नका या ठिकाणी माझ्या संदर्भामध्ये निर्णय सांगतील, तो माझा निर्णय नक्की असेल। त्यांना मनापासून शुभेच्छा और रोज नई सुबह होती है। कशासाठी शुभेच्छा? म्हणजे जे काय करतो, सॉरी, तुम्ही खूप बैठका घेतल्या त्यांच्यासोबत, 2 दिवस बैठका ज्या आहेत त्या घेतल्या, 2दा तुम्ही भेटलात, प्रशांत जगतापांसोबत चर्चा केली, पण त्यांनी शेवटी तुमचं ऐकलं। खूप जवळचे एक होते ते तुमचे, कारण प्रत्येक वेळेस तुम्ही रोज नई सुबह होती है। काही 6 तास चर्चा केली, 2 दिवस तुम्ही प्रशांत जगतापांशी, तरी देखील प्रशांत जगतापांनी राजीनामा दिलेला आहे। रोज नई सुबह होती त्यांची है। अडचण काय होती ताई? 6 तास बोलण्यात तुम्हाला काय जाणवलं? पक्षाचं नुकसान झालं असं तुम्हाला वाटत नाही का? कारण त्यांची जी भूमिका होती तुम्ही समजून घेतली, मात्र त्यानंतर काही तोडगा निघाला नाही, म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला। रोज नई सुबह होती है। पुण्यात दादाताईंची गट्टी झाल्याच्या चर्चेनंतर प्रशांत जगतापांनी ही भूमिका घेतली आहे। त्यामुळे पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप काँग्रेसचा हात धरणार का, की काँग्रेस सोडून इतर पक्षांचा देखील विचार करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।